शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 8 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील तूर बाजारभाव बघता कालच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये स्थिरताच बघायला मिळाली आहे. त्यामध्ये अमरावती, अकोला, हिंगणघाट, वाशिम, सेलू आणि हिंगोली बाजार समित्यांचे बाजारभाव हे 8,000च्या वर टिकलेले बघायला मिळाले आहे. अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होता याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली तालुका मित्रांनो पैठण जिल्हा आहे. छत्रपती संभाजीनगर 30 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 तर जास्तीत जास्त दर 7,581. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली. तूर गंजर आवक आलेली होती या ठिकाणी 500 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 7,440, सर्वसाधारण दर 7,690 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर मुरुम तूर गंजर 169 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,610 तर जास्तीत जास्त दर 7,845 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. 1,884 क्विंटलपर्यंत आवक. कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 तर जास्तीत जास्त दर 7,980. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती. 6,000 क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी मित्रांनो. कमीत कमी दर निघाले आहे 7,450, सर्वसाधारण दर 7,725 तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. आवक आलेली होती या ठिकाणी 50 ते 60 क्विंटलपर्यंत लाल तुरीची. कमीत कमी दर होते 4,100 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,890 तर जास्तीत जास्त दर 7,505 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी. 340 क्विंटलपर्यंत लाल तुरीची आवक या ठिकाणी होती आणि सर्वसाधारण दर 8,030 रुपयापर्यंत. कमीत कमी दर होते 6,500 तर जास्तीत जास्त दर 8,200. त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर. कमीत कमी, सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 7,625 रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मेहकर. तूर लाल 170 क्विंटलपर्यंत होती आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,350 तर जास्तीत जास्त दर 7,555 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी. या ठिकाणी तूर बाजारभावात मित्रांनो थोडाफार दबाव बघायला मिळाला असून जास्तीत जास्त दर 7,700 रुपयापर्यंत. कमीत कमी दर होते 7,500 तर सर्वसाधारण दर 7,600 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो भोकरदन. या ठिकाणी कमीत कमी दर 6,900 रुपयापर्यंत होते. सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,100 तर जास्तीत जास्त दर 7,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तुरीला बाजारभाव मिळालेला असून तर हे होते मित्रांनो काल दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील सध्या मिळत असलेले तुरीचे बाजारभाव. काही केल्या मित्रांनो तूर बाजारभाव हे 8,000च्या वर जाताना बघायला मिळत नसले तरी आगामी काळामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये हळूहळू दर वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.